सूर्याची सावली या पुस्तकावर आधारित. कधीकधी एका बापाचं संपूर्ण आयुष्य हे फक्त आपल्या मुलाच्या भविष्याच्या सावलीसारखं असतं. आज मी बोलणार आहे एका अशा कादंबरीबद्दल जी फक्त गोष्ट नाही तर प्रत्येक संघर्ष करणाऱ्या कुटुंबाची जिवंत भावना आहे. लेखक नितीन थोरात लिखित सूर्याची सावली ही कादंबरी वाचताना अनेक वेळा डोळे पाणावतात, कारण यातला संघर्ष हा काल्पनिक वाटत नाही, तो आपल्या आसपासच्या प्रत्येक वडिलांचा संघर्ष वाटतो. या कथेतला साजबा एक साधा पण प्रचंड जिद्दी कुटुंबप्रमुख. गरिबी, परिस्थिती, अपमान सगळं सहन करत तो फक्त एक स्वप्न पाहतो: माझा मुलगा शिकला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे. स्वतःच्या आयुष्याची राख करून तो मुलाच्या भविष्यासाठी झटत राहतो. त्याच्या प्रत्येक घामाच्या थेंबामागे एका बापाचं निःशब्द प्रेम दडलं आहे. आणि त्याच्या या संघर्षात त्याची पत्नी दिनी खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहते. सुखात नाही तर दुःखात साथ देणारी खरी जीवनसाथी म्हणजे दिनी. तर दुसरीकडे आहे सुमन्या, लहानाचा मोठा होत असलेला मुलगा. त्याच्या बालपणातले प्रश्न, मनातली गोंधळलेली भावना आणि उत्तर शोधण्याची धडपड, हे सगळं इतकं वास्तव वाटतं की आपण स्वतःच त्या गावात जगत आहोत असं वाटतं. राखमा आजी, म्हातार बाबा आणि मारुती ही पात्र फक्त कथेत येत नाहीत, तर वाचकाच्या मनात कायमची घरं करून जातात. ही कादंबरी आपल्याला शिकवते, वडिलांचा संघर्ष कधी शब्दांत व्यक्त होत नाही, आईचा त्याग कधी मोजता येत नाही, आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस कितीही कठीण परिस्थितीत लढू शकतो. सूर्याची सावली हे फक्त पुस्तक नाही, तर आयुष्याच्या उन्हात आपल्यासाठी सावली बनून उभ्या राहिलेल्या आईवडिलांना दिलेला सलाम आहे. जर तुम्हाला भावनिक, वास्तववादी आणि मनाला भिडणाऱ्या कथा वाचायला आवडत असतील तर हे पुस्तक नक्की वाचा.